नमस्कार मित्रांनो. माझ्याकडे खूप सारे बुक्स आहेत आणि मी विचार केला की मी पुस्तक वाचन यूट्यूबवर सुरू करावं. त्यानिमित्तानं हा पहिला व्हिडिओ आज मी रेकॉर्ड करायचं ठरवलं आहे. होप की तुम्ही पूर्ण बघताल. व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या रॅकमध्ये भरपूर सारे पुस्तकं आहेत. त्याच्यातलं रिसेंटलीच मी एक पुस्तक ऑर्डर केलं आहे आणि ते पुस्तक आहे अच्युत गोडबोले आणि दुष्यंत पाटील या दोघांचं. मला आय होप की तुम्हा सगळ्यांना अच्युत गोडबोले सर माहीतच आहेत. त्यांची अनेक पुस्तकं आहेत विविध विषयांवर आणि बिग बँग हे त्यांचं एक नवीन पुस्तक आलेलं आहे जे की त्यांनी दुष्यंत पाटील यांच्यासोबत लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे त्यांनी टॉपिक्स दिलेले आहेत, जसे की प्राचीन लोकांची धडपड, विज्ञान युगाची सुरुवात, म्हणजे ही चॅप्टर्सची नावं आहेत. विश्वाची मॉडेल्स, आकाशात दिसणारं विश्व, दूर जाणाऱ्या गॅलेक्सीज, विश्वातल्या अणूचं गणित, स्थिर विश्वाची संकल्पना स्टेडी स्टेट, विश्वनिर्मितीचा उलगडा आणि असं. तर आपण या पुस्तकाचं वाचन करूया. तुम्ही माझ्याबरोबर जर पूर्ण व्हिडिओ बघाल तर आपण पूर्ण पहिला जो चॅप्टर आहे, दररोज एक चॅप्टर या प्रमाणे माझा हा एक आयडिया आहे माझ्या डोक्यामध्ये की ह्याच्यामध्ये जवळपास 8 चॅप्टर आहेत. तर दररोज एक किंवा जसं एखाद्या दिवशी जर गॅप पडला तर जसं शक्य आहे तसं मी रोज एक किंवा 1-2 दिवसाआड एक चॅप्टर संपवण्याचा प्रयत्न करेल. आणि इतरही अनेक पुस्तकं आहेत, सरांचे म्हणा किंवा इतर लेखकांचे, इतर प्रकाशकांचे भरपूर पुस्तकं आहेत. त्या हिशोबानं की ॲटलिस्ट आपलं वाचन तरी होईल. आणि तुम्हाला जर वाचायला वेळ मिळत नसेल किंवा तुम्हीसुद्धा हे पुस्तक खरेदी करून जर तुम्हाला वाचायचं असेल, हे रुद्र प्रकाशनचं पुस्तक आहे, तर तुम्ही पण ऑर्डर करून हे वाचू शकता, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पण माझं पण वाचन होईल. अशीच पुस्तकं माझ्याकडे पडून आहेत, माझं पण वाचन होत नाही आहे. आणि ज्यांना पुस्तक वाचायला म्हणजे वेळ मिळत नाही किंवा कंटाळा येतो, त्यांनी जर या संवादाच्या मार्फत आपण एक चळवळ सुरू करूया आणि त्याच्यामध्ये आपण बरेच चॅप्टर्स कव्हर करू, त्याच्यावर डिस्कस करू, वेगवेगळ्या पुस्तकांवर, त्याच्यातल्या आयडियाजवर, त्याच्यातल्या थॉट्सवर, आणि ते कसे समाजाशी आजच्या निगडीत आहेत, आजच्या लोकांच्या विचारसरणीमध्ये ह्या पुस्तकांचा काय रोल आहे, या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित डिस्कस करूया असं मला वाटतंय. तर सर्वप्रथम प्रस्तावना आपण वाचूया या पुस्तकाची. हे कॉस्मॉलॉजीच्या खगोल या विषयाच्या संबंधित हे पुस्तक आहे की हे विश्व कसं तयार झालं असेल. तुम्ही पण ऐकलं असेल की विश्वाच्या खूप साऱ्या थेरीज आहे. आत्ताच काल परवा आपण पाहिलं, दुःखद घटना घडली की जयंत नारळीकर सर आपल्यातून निघून गेले. त्यांनी बिग बँग थेरीला विरोध केला होता. त्यांनी का विरोध केला होता, कशामुळे केला होता, आणि त्यांची जी एक थेरी होती, आय थिंक स्टेडी स्टेट स्ट्रिंग थेरी होती बहुतेक त्यांची, हॉईल बरोबर त्यांनी संशोधन केलं होतं. आणि खूपच त्यांचं एक व्यक्तिमत्व प्रेरणादायी होतं. त्यांनीसुद्धा अनेक मराठीमध्ये पुस्तकं लिहिलेली आहेत. तर त्याबद्दलही आपण अनेक व्हिडिओजमध्ये बोलूया येणाऱ्या आणि त्यांच्याबद्दलही चर्चा करूया. तर बिग बँग या पुस्तकाविषयी आपण आज इथं वाचन घेतो आहे. मी पुस्तक वाचेल, तुम्ही ते ऐकावं आणि तुम्हाला ऐकताना तुमच्या डोक्यात काय विचार येतात, तुम्हाला काय वाटतं, किंवा तुम्हाला हे ऐकून बघून जर प्रेरणा मिळाली की तुम्ही व्हिडिओ न बघता वाचन करावं, तर तुम्ही तेही करू शकता. तुम्हाला होत नसेल तर तुम्ही ऐकू शकता आणि तुमचे कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवू शकता. आणि मध्ये मध्ये पुस्तक वाचतानासुद्धा माझं काय मत आहे या विषयाविषयी किंवा त्या पुस्तकातला एखादा जो पॅरेग्राफ आहे त्याबद्दल माझी काय आयडिया आहे, या पण गोष्टी मी तुम्हाला मध्ये मध्ये सांगेल. तर सर्वप्रथम आपण प्रस्तावना वाचूया. प्रस्तावना आणि लेखकाचं मनोगत हे त्यांनी मिक्स लिहिलेलं आहे. अच्युत गोडबोले सरांचं आपण प्रस्तावना आणि लेखकाचे मनोगत असं मिक्स वाचतोय. बिग बँग हे माझं नवं पुस्तक. खरं म्हणजे अनेक वर्षांपूर्वी जेव्हा मी किमयागार पुस्तक लिहित होतो त्याच वेळी मला बिग बँगविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झालं होतं. किमयागारमध्ये याविषयी मी लिहिलेलं होतं. किमयागारसुद्धा एक अच्युत गोडबोले सरांचं पुस्तक आहे, जे की ते बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलेलं आहे. जवळपास मला असं वाटतं की ते 15 वर्षापूर्वीचं पुस्तक असावं आणि ते अतिशय सुंदर पुस्तक आहे.
मी ते पूर्ण वाचलेलं नाही आहे, काही भाग मी वाचलेला आहे त्याच्यातला. मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मी ते वाचलेलं आहे. तर त्याही पुस्तकाचं आपण वाचन घेऊया. ते पूर्ण पुस्तक आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया येणाऱ्या काळामध्ये. पुढचं वाचतंय. सिमॉन सिंग या ब्रिटिश लेखकानं याच विषयावर अतिशय सुंदर असं पुस्तक लिहिलं होतं की म्हणजे बिग बँग संबंधित. किमयागार लिहिताना इतर अनेक पुस्तकांप्रमाणे याही पुस्तकाचा माझ्यावर प्रभाव होताच, म्हणजे सिमॉन सिंगचा. तेव्हापासून या विषयावर स्वतंत्रपणे मराठीमध्ये सोप्या भाषेत एक पुस्तक लिहायचं माझ्या मनात अनेक वर्ष घोंगावत होतं. पण अर्थात मनात मुसाफिर, गणिती, झपुर्झा, संवाद अशा इतर अनेक पुस्तकांमध्ये, भाषणांमध्ये आणि अलीकडच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्री 4.0, इन्फोटेक, डेटा सायन्स आणि स्टॅटिस्टिक्स या 5ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी निगडीत अशा विषयांवर लिहिण्यामध्ये गेली काही वर्ष गेली. त्यामुळे बिग बँग हा विषय मागेच पडत गेला. सरांची अनेक पुस्तकं आहेत, जसं की मनात, तुम्हाला माहीत असेल तर मनात हे पुस्तक त्यांचं खूपच जास्त गाजलेलं आहे, जे की मानसशास्त्रावर आहे. मुसाफिर हे त्यांचं आत्मचरित्र अतिशय सुंदर आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्याविषयी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, त्यांचा प्रवास त्यांनी त्याच्यात सांगितलेला आहे. आणि नुसतंच आत्मचरित्र न लिहिता त्या काळातली परिस्थिती, त्या काळातली भारताची, जगातली परिस्थिती आणि इतरही त्यांनी कशा पद्धतीनं IT इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला आणि IT इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्याआधी त्यांनी चळवळींमध्ये कसा भाग घेतला, आदिवासी चळवळींमध्ये त्यांनी भाग घेतला वगैरे, त्यांच्या IITतले दिवस, त्यांनी तुरुंगात गेले होते, त्या तुरुंगातल्या गमतीजमती म्हणता येणार नाही, तुरुंगामधील भयानक ते प्रसन्न कैद्यांची अवस्था, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तुम्ही ते नक्की वाचावं, त्याचंही वाचन आपण घेऊच या. पण या काळात माझं वाचन सुरूच होतं. बिग बँगविषयी मला नेहमीच प्रचंड कुतूहल वाटत आलेला आहे. हे विश्व कसं निर्माण झालं असलं पाहिजे हा प्रश्न पूर्वीपासून अनेक भारतीय आणि ग्रीक तत्त्वज्ञांना आणि विचारवंतांना पडला होता. अर्थात त्यावेळेला आपली विश्वाची कल्पनासुद्धा खूपच मर्यादित होती. पुढे ती वाढून सूर्यमालिकेपर्यंत पोहोचली. त्यातसुद्धा सूर्य पृथ्वीभोवती फिरतो का पृथ्वी सूर्याभोवती, या वादामध्ये अनेक शतकं आणि सहस्रकं गेली. त्यात धर्मानं घातलेला गोंधळ, गॅलिलिओसारख्या अनेकांचे तुरुंगवास, असं सगळं झालं. त्यानंतर न्यूटन आणि त्यांचे नियम यांनी क्रांती घडवली. पण त्यानंतर आईन्स्टाईननं स्पेशल आणि जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मांडून चक्क धुमाकूळ माजवला. आज 100 वर्ष होऊन गेली, पण त्यांना ओलांडून विश्वविज्ञानात म्हणजे कॉस्मॉलॉजीमध्ये एक पानही ओलांडून जाता येत नाही. हे तुम्हाला माहीत असेल गॅलिलिओ आणि कोपर्निकसबद्दल, की गॅलिलिओला शिक्षा दिली होती चर्चने आणि कोपर्निकसचं म्हणणं होतं की सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे त्या काळात सांगणं म्हणजे खूप मोठी अचिव्हमेंट होती. त्याच वेळी विश्व प्रसरण पावत आहे हे लक्षात आलं. हबलच्या टेलिस्कोपने बरंच काही टिपलं आणि या प्रसारणाचा वेगही निश्चित केला गेला. हे विश्व प्रसरण पावत असेल तर काही वर्षापूर्वी ते यापेक्षाही लहान असेल, काही शतकांपूर्वी त्यापेक्षा लहान, आणि असं करत करत एक असा क्षण येईल की ज्या वेळेला हे सर्व विश्व एका बिंदूत सामावलेलं असेल आणि त्यातून स्फोट होऊन हे विश्व निर्माण झालं असलं पाहिजे. अशी एक थिअरी निर्माण झाली. हीच ती बिग बँग थिअरी. बिग बँग थिअरी ॲक्च्युली काय आहे की एक फुगा आहे. त्या जो फुगवलेला नाही आहे त्याच्यावर जर तुम्ही पेनाने डॉट्स काढले आणि नंतर तो फुगा जर फुगवला तर तुम्हाला लक्षात येईल की फुगा असा मोठा मोठा होत जाईल आणि ते डॉट्स पण दूर दूर जात आहेत. तर हबलच्या टेलिस्कोपमध्ये असं लक्षात आलं की एक आकाशगंगा दुसऱ्या आकाशगंगेपासून लांब लांब जात आहे. आणि मग याच कॅसेटला जर आपण रिव्हर्स केलं, विश्व ज्या पद्धतीनं प्रसरण पावत आहे समोरच्या दिशेने, त्याला जर आपण रिव्हर्स केलं तर ते परत येताना मग ते एका पॉईंटला येईल. सिंग्युलॅरिटी त्याला आपण इंग्लिशमध्ये सिंग्युलॅरिटी त्याला आपण म्हणतो. त्याच्या अनेक थिअरीज आहेत सिंग्युलॅरिटीच्या. कोणी म्हणतं ते ब्लॅक होल होतं, कोणी म्हणतं ते एक प्रोटॉनपेक्षा छोटा एक अणूपेक्षा सुद्धा छोटा असा एक कण होता, त्याचा स्फोट झाला आणि त्यातूनच विश्व निर्माण झालं. अतिशय ते इंटरेस्टिंग आहे. आपण ते पुढं पाहूया. आणि हे सुद्धा घडलं ते आईन्स्टाईनच्या E=mc² या समीकरणामुळं. बिग बँगच्या वेळेला त्या बिंदूत इतकी प्रचंड ऊर्जा म्हणजे E म्हणजे एनर्जी, तो जो बिंदू होता छोटा त्याच्यामध्ये
प्रचंड प्रमाणात एनर्जी होती की बिग बँगच्या स्फोटामध्ये या एनर्जीचं आईन्स्टाईनच्या समीकरणाप्रमाणे मासमध्ये रूपांतर होऊन अनेक ग्रहतारे निर्माण झाले. त्यातलाच आपला सूर्य हा एक तारा आणि त्या ताऱ्याभोवती फिरणारे अनेक ग्रह, पृथ्वीही त्यातलीच एक. याच पृथ्वीवर सजीव कसे निर्माण झाले आणि शेवटी माणूस कसा अवतरला, या सगळ्याची गोष्ट संक्षिप्तपणे मी किमयागारमध्ये रंगवली होती आणि तिला भरभरून प्रतिसादही मिळाला होता. पण आता मला फक्त बिग बँगविषयी सविस्तर लिहायचं होतं. म्हणजे त्यांनी बिग बँगमध्ये लिहिलेलं आहे, किमयागारमध्ये लिहिलेलं आहे की हे विश्व कसं तयार झालं वगैरे, बिग बँग झालं, मग त्याच्यातून प्रचंड प्रमाणात एनर्जी बाहेर पडली आणि ती एनर्जी बाहेर पडल्याच्या नंतर त्या एनर्जीचं हळूहळू मासमध्ये रूपांतर झालं आणि मग सूर्य, पृथ्वी, मग त्याच्यावर पहिला सजीव कसा आला, मग मानवाची उत्क्रांती कशी झाली, मग डार्विन येतो, मग केमिस्ट्री, बायोलॉजी, या सगळ्या प्रोसेस त्याच्यामध्ये आहेत. पण ॲक्च्युली बिग बँग जे झालं त्याच्यातून जी एनर्जी बाहेर पडली त्या अमाऊंट ऑफ सेकंदामध्ये, पुढच्या काही सेकंदामध्ये काय काय घडलं, त्या एनर्जी बाहेर पडल्यानंतर कोणते फोर्सेस बाहेर पडले, कोणते काय म्हणता येईल त्याला, कोणत्या प्रकारचे गॅसेस बाहेर पडले, जसं हायड्रोजन, हेलियम, आणि मग ते कसं म्हणजे ॲक्च्युली त्या एनर्जीचं मासमध्ये कसं रूपांतर झालं, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. त्याचं कारण मला एकंदरीतच विश्व, पृथ्वी आणि माणूस या सगळ्यांविषयी प्रचंड कुतूहल आहे आणि मी याविषयी सतत वाचन आणि विचार करत असतो. उदाहरणार्थ 1380 कोटी वर्षापूर्वी हे विश्व निर्माण झालं असं आजचं विज्ञान आपल्याला सांगतं. पण मग त्याच्या अगोदर काय झालं होतं हा प्रश्न नेहमीच भेडसावून टाकतो. आजचं विज्ञान सांगतं की हा प्रश्नच चुकीचा आहे. याचं कारण विश्व निर्माण झालं तेव्हा वेळ म्हणजे टाईम नव्हता, म्हणजे बिग बँग झाल्यानंतरच वेळेची सुरुवात झाली. हा काय अजब प्रकार आहे. बघा, त्या अगोदर काहीच नव्हतं, कारण वेळ त्या अगोदर नव्हतीच. म्हणजे आत्तापर्यंत वेळ ही अनादी अनंत काळापर्यंत चालू असणारी एक गोष्ट आहे असं मला वाटायचं. पण आता त्याला पूर्णपणे तडा गेला होता. पण त्याविषयी आता वेगवेगळ्या थिअरीज आहेत. काहींच्या मते यापूर्वीही अनेक विश्व होऊन गेली असतील. साहजिकच आहे, म्हणजे जर बिग बँगमधून विश्व तयार झाला असेल, त्या पॉईंटमधून अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर पडून त्या एनर्जीचं मासमध्ये रूपांतर जर झालं असेल 1380 कोटी वर्षापूर्वी, 13.8 बिलियन इयर्स ॲगो, तर मग त्याच्या आधी त्या बिंदूच्या आसपास काय होतं किंवा ही जी प्रोसेस आहे बिंदूतून विश्व तयार होणे किंवा आकुंचन पावणे, प्रसरण पावणे, ही किती वेळेला झाली असेल, का अजून असे वेगवेगळे बिंदू असतील, काही वेगवेगळ्या विश्वाचं हे एक विश्व मिक्स आहे का, असं एक बऱ्याच त्याच्यामध्ये थेरीज आहेत. पण त्याविषयी आता वेगवेगळ्या थिअरीज आहेत. काहींच्या मते यापूर्वी अनेक विश्व होऊन गेले असतील आणि एक विश्व नष्ट होईल तेव्हा त्यानंतर दुसरं निर्माण होईल आणि हे चक्र कायम सुरू राहील. पॅरलल युनिवर्स, मल्टिवर्स अशा अनेक कल्पनांवर आज विचार आणि संशोधन सुरू आहे. मिशिओ काकू नावाचा माझा खूप आवडता एक प्रसिद्ध अमेरिकन वैज्ञानिक आणि विज्ञान लेखक आहे. त्याची व्हिजन्स आणि फिजिक्स ऑफ द फ्युचर ही पुस्तकं वाचून मी भारावून गेलो होतो. उद्याच्या जगात अनेक क्षेत्रात काय काय होणार आहे याविषयी काकूनं, म्हणजे मिशिओ काकू, आपली काकू नाही, अतिशय सविस्तर पद्धतीनं, वैज्ञानिक पद्धतीनं मांडणी केली होती. ती आमच्या फ्युचर टेक या पुस्तकात खूपच उपयोगी पडली होती. सरांचं अजून एक पुस्तक आहे फ्युचर टेक, त्याच्यात त्यांनी त्याबद्दल डिटेलमध्ये लिहिलं आहे फिजिक्सविषयी. अनेक वर्षांपूर्वी मी दर आठवड्याला बँगलोरला जायचो. तिथे स्ट्रँड आणि गंगाराम अशा बुकशॉप्समध्ये माझा जवळपास मुक्कामच असे. गंगाराममध्ये तर माझी ऑपरेटिंग सिस्टीम्स, डेटा कम्युनिकेशन अँड नेटवर्क्स आणि वेब टेक्नॉलॉजीज ही पुस्तकं बरेच लोक विकत घेत. त्यामुळे एक लेखक म्हणून माझा तिथे वट होता. तिथे चक्क स्टूलावर बसून मी मिशिओ काकूची पुस्तकं ठिय्या मांडून वाचत बसे. हायपरस्पेस, पॅरलल वर्ल्ड आणि बियॉन्ड आईन्स्टाईन ही पुस्तकं मला एवढी आवडली होती की शेवटी मी ती विकतच घेऊन टाकली. त्या पुस्तकांचा सुद्धा बिग बँग लिहिताना खूप फायदा झाला. त्याचबरोबर ब्रायन ग्रीन हा अतिशय ग्रेट विज्ञान लेखक आहे. त्याची फॅब्रिक ऑफ द कॉस्मॉस आणि दी एलिगंट युनिवर्स ही 2 पुस्तकं मला सोलापूरच्या जावडेकर यांनी दिली होती. ती अतिशय सुंदर आहेत. त्यात सुद्धा अवघड विषय सोपे करून सांगितले आहेत.
नील डिग्रास टायसन हा माझा आणखीन एक प्रचंड आवडता लेखक. त्याची ॲस्ट्रोफिजिक्स फॉर पीपल इन अ हरी किंवा ओरिजिन्स अशी पुस्तकं सोपी आणि सुरेख आहेत. या दोघांची यूट्यूब व्हिडिओज अतिशय सुंदर आहेत. नील डिग्रास टायसन याचे खूप सुंदर व्हिडिओज आहेत डिस्कवरी चॅनल किंवा नॅशनल जॉग्राफिक चॅनलवर. पूर्ण ते एक VFX आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून कशा पद्धतीनं निर्माण झालं त्याचे व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवर नक्कीच भेटतील. जिम खलिली याचेही व्हिडिओज अतिशय अप्रतिम आहेत. या सगळ्यांचा माझ्यावर परिणाम तर झालाच, पण या पुस्तकासाठीही उपयोग झाला. याशिवाय स्टीफन हॉकिंग याची पुस्तक कोण विसरेल. इतका मोठा वैज्ञानिक आणि तरीही सोप्या भाषेत अवघड विज्ञान मांडणारा मी तरी अद्याप कुणी बघितलेला नाही. त्याच्या ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकानं तर इतिहासच घडवला. पण त्याशिवाय युनिव्हर्स इन अ नटशेल आणि द थिअरी ऑफ एव्हरीथिंग या पुस्तकांनी तर मी वेगळ्याच विश्वात गेलेलो होतो. स्टीफन हॉकिंग जवळपास आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. त्यांचं एक पुस्तक आहे ब्रीफ हिस्ट्री ऑफ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम, आणि त्यांचं एक चित्रपट आहे त्यांच्या जीवनावर आधारित, द थिअरी ऑफ एव्हरीथिंग. अतिशय सुंदर मूवी आहे. त्या चित्रपटाला ऑस्करसुद्धा मिळालेला आहे. तुम्ही नक्की तो बघा. अनेक वेबसाईट्सवर तो किंवा नेटफ्लिक्सवर सुद्धा तो अवेलेबल आहे बघण्यासाठी. हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये तो अवेलेबल आहे. याशिवाय असिमोव, गोमो, कार्ल सगान, जॉन गिब्रिन, किट्टी फर्ग्युसन अशी किती नावं घ्यावीत. ही पुस्तकं वाचल्यानंतर बिग बँगवर लिहायचा माझा निश्चय पक्का झाला. पण एवढ्या मोठ्या विषयावर पुन्हा सगळं वाचून त्यातल्या नोट्स काढून सुसूत्रपणे मांडणं मला खूप अवघड काम वाटत होतं. पण त्याच वेळेला दुष्यंत पाटील माझ्या मदतीला धावून आला. दुष्यंतसारखा पूर्णपणे निस्वार्थी, सतत शिकणारा, विनम्र पण प्रखर बुद्धिमत्तेचा माणूस क्वचितच बघायला मिळतो. माझं हे मी भाग्य समजतो की त्यानं या पुस्तकात सहलेखक होण्याचं मान्य केलं. स्वतः IT इंजिनियर असूनसुद्धा वेळात वेळ काढून त्यानं प्रचंड वाचन करून हे पुस्तक संपवलं. यामुळे पुस्तकाची कल्पना, त्याची रचना, त्यासाठी लागणारी पुस्तकं आणि वेळोवेळी चर्चा, सुधारणा किंवा काही भर हे सोडलं तर खरं म्हणजे हे पुस्तक दुष्यंतच आहे. त्याचबरोबर माझे आता इतरही अनेक प्रोजेक्ट्स सुरू आहेत. बिग बँग हे पुस्तक वाचकांना खूप आवडेल याची मला खात्री आहे. यातली स्टाईल ही किमयागारसारखीच रंजक आणि गोष्टीसारखी ठेवलेली आहे. यात आपल्याला विश्वनिर्मितीचं थरार नाट्य तर अनुभवायला मिळेलच, पण त्यातल्या वैज्ञानिकांच्या आणि ध्यासाच्या शोधांच्या कहाण्यांमध्ये आपण रंगून जाऊ याची मला खात्री आहे. 4 ते 6 महिन्यात क्वांटम मेकॅनिक्स या दुसऱ्या भन्नाट विषयावरचं पुस्तकही आपल्या भेटीला हजर होईल याची मला खात्री आहे. बिग बँग हे पुस्तक तयार करताना रुद्र प्रकाशनाचे नवनाथ जगताप आणि त्यांची टीम यांनी अतिशय उत्साहानं, आपुलकीनं याच्यामध्ये काम केलेलं आहे. त्यांनी आभार मानलेले आहेत. आणि त्यांच्या सरांच्या अनेक पुस्तकांमध्ये त्यांना जे मदत करतात त्यात त्यांच्या मागे उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नी शोभा, त्यांची बहीण सुलभाताई, पुष्पा, मुक्ता मनोहर आणि इतर लोकांची त्यांनी इथे नावं दिलेली आहेत. त्या सगळ्यांचे त्यांनी आभार मानलेले आहेत. एकंदरीत ही प्रस्तावना होती ज्यामध्ये की त्यांनी बिग बँगविषयी लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये जे पुढचे चॅप्टर्स आहेत त्याचं आपण वाचन करू. लेखकाच्या मनोगतामध्ये दुष्यंत पाटील यांचंही मनोगत त्यांनी दिलेलं आहे. आपण ते पण उद्याच्या ह्याच्यामध्ये नक्की वाचूया. तर आजच्या प्रस्तावनेवर आणि आजच्या आपल्या या वाचनावर मला एवढंच म्हणायचं आहे की हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि हे व्हिडिओज पण पूर्ण बघा. हा पहिला व्हिडिओ असल्यामुळे याच्यामध्ये बरेच चुका आहेत माझ्या व्हिडिओमध्ये, पण नक्कीच आपण त्याच्यात सुधारणा करू. तुम्ही मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवा. आणि आपण काय करू की पुढं जेव्हा जेव्हा आपण पुस्तकाचं वाचन घेऊ, पुस्तक वाचू, एक पॅराग्राफ वाचू, त्याच्यामध्ये मी पण मला ज्या गोष्टी माहीत आहेत त्या मी तुम्हाला उलगडून सांगण्याचा प्रयत्न करेल. तर बिग बँगविषयी मी तुम्हाला थोडंसं सांगतो की मला बिग बँगविषयी शाळेत असताना कळालं जेव्हा मी किमयागर वाचला. आणि माझे ट्युशनचे एक सर होते, त्या सरांनी मला त्याच्याबद्दल माहिती दिली होती. ॲक्च्युली त्या सरांमुळेच मला विज्ञानाविषयी खूप जास्त आवड निर्माण झाली. येणाऱ्या काळामध्ये मी त्यांनाही व्हिडिओजमध्ये आणण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांचंही नावही तुम्हाला सांगेल. सध्या तरी
आजचा व्हिडिओ खूपच लेंदी होत आहे म्हणून इथेच थांबतो. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही नक्कीच मला ह्याची प्रतिक्रिया कळवा आणि विशेष करून सुधारणा जास्त कळवा. थँक्यू.